नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडलेल्या पाण्यामुळे आदिवासी समाजावर मोठे संकट। अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये आणि घरांमध्ये शिरले आहे। गेल्या 1 महिन्यापासून या कालव्याद्वारे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे, परंतु त्यामुळे जमिनीचा पृष्ठभाग उपळून आला असून शेतांमध्ये उभं पीक पाण्यात बुडालं आहे। अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून पिकांचं मोठं नुकसानही झालं आहे। घरांचं आणि शेतीचं नुकसान, आदिवासी समाजाच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचं जीवन विस्कळीत झालं आहे। घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी लोक जीवाचं रान करत आहे। स्वयंपाक करायची आणि झोपायची सोय उरली नाही। काही घरांच्या भिंतींना चिरा गेल्या असून कधीही घर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। घरातील सदस्य आता रात्री झोपताना देखील या भीतीने ग्रस्त आहेत की कधी घर पडेल आणि ते मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जातील। आदिवासी समाजाच्या मरण यातना। आदिवासी समाजातील लोकांचं जीवन आता एक कठीण परीक्षेत आले आहे। आम्ही मरण यातना भोगत आहोत, असे स्थानिकांनी भावनिक आवाहन केले आहे। पाण्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे त्यांना जगण्याची आशा हरवत आहे। सरकारने आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास येथील लोकांचं जीवन आणखी बिकट होईल। तातडीच्या मदतीची गरज। स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। पाणी व्यवस्थापन योग्यरित्या केले नसल्यामुळे आणि लोकांच्या समस्या दुर्लक्षित केल्यामुळे हे संकट ओढावले आहे। शेतकरी आणि आदिवासी समाज आता प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा गुलाब तेलम, चंद्रकला तेलम, प्रशांत तेलम, अनिता डोके यांनी व्यक्त केली आहे। आणि गाते चुलई पेटत नाही, काय नाही, कसं राहायचं आम्ही? पोरं घेऊन कुठं जायचं आम्ही? भीतीला चिर गेली, पडायला झाले घर आमचे। कळस खुर्द लोक आम्ही गरीब लोक आहे। आमच्या चुलीतून पाणी गेले, आम्ही स्वयंपाक कसा करायचा, झोपायचं कसं, जेवण कसे करायचे? घर पडतील आमच्या, भीती गेल्या तो भिजून हार झाल्या, भीती भिजून गेल्या, पडायला आल्या। आमची पोरं सोरं लहान लहान दडपली आश्चर्याची मध्ये, मग काय करायचं? आम्हाला झोपायला जाणार, शेतातून पाणी, सारं पाणी, सारं दार पुढून पाणी, सारं घरातून पाणी, कसं राहायचं आम्ही पोरं सोरं घेऊन? सरपंच चुलीत पेटत नाही, स्वयंपाक होत नाही, चुलीत पेटते नाही, चुलीने पाणी निघाले, काय करायचं नाही। अकोले तालुक्याच्या डाव्या कालवा चालू असून कळस खुर्द रहिवासी असून माझे नाव प्रशांत लक्ष्मण तेलम। या ठिकाणी अतिशय पाणी उपाळलं असून आम्हाला झोपाय सुद्धा जागा नाही आणि चालायला सुद्धा असं विचित्र वाटतंय। आणि घर पूर्ण उपाळून गेले सगळे, पार मातीचं घर असून सगळ्या पार झोपायला सुद्धा जागा नाही राहिली। कधी पडेल त्याचं काय आम्हाला सांगता येत नाही। मातीचे घर असतात ते कधी पडतील सांगताच येत नाही। तेव्हा शासनाने दखल घ्यावा, त्यामुळे शासनाने दखल घ्यावा आणि त्याच्यावर काही निर्णय घ्यावा। इथं कळस खुर्द तेलमोस्ती डावा कालवा, शेतीचं निळवंड्याचं शेतीचं रोटेशन सोडलेलं आहे। इथं आम्ही आदिवासी वस्ते, घरातून पाणी निघाले, संडासच्या टाक्या सुद्धा लोकांवरून गेलेले। आमचं पूर्ण बाजरीचं पीक, सोयाबीनचं पीक पाण्याखाली आज, आणि घराच्या पायातून सुद्धा पाणी निघालेलं आहे। मातीच्या भिंती आहे ते बिजट झालेले। आमचं जवळजवळ 26 माणसांचं कुटुंब आहे आणि आदिवासी समाजाचे। जेवण करायला सुद्धा जागा नाही, स्वयंपाक करायला सुद्धा नाही, झोपायला सुद्धा जागा नाही आम्हाला। याची शासनाने दखल घ्यावा एवढी नम्रतेची विनंती करतो। सुराज्य मराठी न्यूज नेटवर्क।
आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.